नमस्कार. आज आपण घरगुती साहित्य वापरून स्क्रीन टाईम ट्रॅकर हे DIY कसे बनवायचे हे शिकणार आहोत. स्क्रीन टाईम ट्रॅकर म्हणजेच विद्यार्थ्याचा स्क्रीन टाईम कमी करण्याकरता केलेला प्रयत्न होय. सर्वप्रथम लागणारे साहित्य आहे प्लास्टिकची बॉटल, कलर्स, ब्रश, परमनंट मार्कर, पाणी आणि चाकू. प्लास्टिकच्या बॉटलऐवजी आपण काचेचा ग्लासही घेऊ शकतो. प्लास्टिकची बॉटल सहज उपलब्ध होते म्हणून मी प्लास्टिकची बॉटल वापरली आहे, परंतु त्याऐवजी काचेचा ग्लास वापरणे कधीही चांगले. प्लास्टिकची बॉटल आपल्याला चाकूच्या सहाय्याने प्लास्टिकच्या बॉटलचे 2 भाग करायचे आहेत, जेणेकरून ती आपल्याला ग्लाससारखी दिसेल. अशा पद्धतीने प्लास्टिक बॉटलचे 2 भाग करून झाल्यानंतर परमनंट मार्करच्या सहाय्याने आपल्याला 10 पासून 60 पर्यंत खुणा करून घ्यायच्या आहेत. हे 10 ते 60 म्हणजेच 10 मिनिटे ते 60 मिनिटे होत. म्हणजेच विद्यार्थ्याचा मॅक्झिमम स्क्रीन टाईम 60 मिनिटे असेल. विद्यार्थी 10 मिनिटापासून ते 60 मिनिटापर्यंत मोबाईल बघू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. या साहित्याच्या वापराने पालकांना विद्यार्थ्याचा स्क्रीन टाईमही समजेल आणि तो कमी करण्यासही आपल्याला मदत होणार आहे. विद्यार्थी 20 मिनिटातही मोबाईल ठेवू शकतो किंवा 40 मिनिटात किंवा 60 मिनिटात. खुणा करून झाल्यानंतर आपल्याला हिरव्या रंगाने 10 ते 20 हा भाग रंगवायचा आहे. तो भाग रंगवल्यानंतर साधारणतः असा दिसेल. 30 ते 40 करता आपल्याला पिवळा रंग वापरायचा आहे आणि पिवळा रंग दिल्यानंतर आपले स्क्रीन टाईम ट्रॅकर साधारणतः असे दिसेल. आणि सर्वात शेवटी 50 ते 60 मिनिटांकरता आपल्याला लाल म्हणजेच धोक्याचा रंग द्यायचा आहे. हे साधारणतः ट्रॅफिक सिग्नलप्रमाणे दिसेल. विद्यार्थी फक्त स्क्रीनचा वापरच नाही तर ट्रॅफिक सिग्नलही यातून शिकतील. वापरायचे कसे तर 10 ते 20 मिनिटे झाल्यानंतर विद्यार्थ्याला पालकाने 10 ते 20 पर्यंत पाणी ओतायचे आहे आणि विद्यार्थ्याला सांगायचे आहे. नंतर 30 ते 40 पर्यंत बघून झाल्यानंतर पुन्हा पाणी ओतावे आणि विद्यार्थ्याला सूचना द्यावी. त्यानंतर मात्र 60 मिनिटे पूर्ण झाल्यानंतर मुलाकडून मोबाईल घ्यावा आणि त्याला जाणीव करून द्यावी की तुझा स्क्रीन टाईम आता संपला आहे. धन्यवाद.